राष्ट्रवादी काँग्रेसची मुफलर आहे. तुम्ही शरद पवारांच्या पक्षामध्ये होते, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात. मध्यंतरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस अतुल शेठ आणि खासदार कोल्हे साहेब यांच्या बंगल्यावर मिटिंग झाली आणि सर्व कार्यकर्त्यांनी यापुढील काळात घड्याळाबरोबर किंवा घड्याळाचं चिन्ह घेऊन लढायचा अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी झाला. आणि मागच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझी सुनबाई घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवून त्या ठिकाणी विजयी झालेली आहे. आणि मला वाटतं त्यावेळेस अतुल शेठने मनाचा मोठेपणा दाखवून मी जे तीनही उमेदवार दिले त्या तीनही उमेदवारांना त्यांनी पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल या तीनही उमेदवारांना त्यांनी उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचं काम केलेलं आहे. आणि मला वाटतं तो विषय त्याच वेळेत झालेला आहे. आज जरी घड्याळाचं चिन्ह तुम्हाला मफलर गळ्यात दिसत असली तरी मागील काळामध्ये त्या पद्धतीचा निर्णय होऊन त्या पद्धतीनं निवडणुका लढवलेल्या आहेत घड्याळाच्या चिन्हावर. आता काही वेगळं असं काही घडलं असं काही विषय नाही. भविष्यकाळातलं विजन काय? भविष्यकाळातलं विजन म्हणण्यापेक्षा मध्यंतरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 4 वर्ष प्रशासक असल्यामुळं त्या ठिकाणी जनतेची कामं करता आली नाही. आणि नाही म्हटलं तरी मोठ्या प्रमाणात बॅकलॉग तयार झाला. आणि जनतेची सुद्धा अपेक्षा आहे की विकासाची कामं झाली पाहिजे. आणि आपल्याला जर विकासाची कामं करायची असतील तरी सत्ताधारी पक्षाबरोबर राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निर्णय घ्यावा लागला. 2029च्या विधानसभेची तयारी 2029च्या विधानसभेची तयारी मानण्यापेक्षा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप असा त्रास दिला. आणि मला वाटतं आत्ताच या ठिकाणी अतुल शेठ बेनके साहेबांनी सांगितलेलं आहे की आता जे कामकाज चालू आहे हे शेतकऱ्यांचं कोणी प्रतिनिधित्व करत नाही किंवा शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशा पद्धतीची परिस्थिती तालुक्यामध्ये सध्या निर्माण झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अतुल शेठ बेनके साहेब हे शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत सातत्यानं आग्रही असतात. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांनी तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करावं अशी तालुक्यातील जनतेची इच्छा असल्यामुळं त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू. मराठीमध्ये एक म्हण आहे, एकीची ताकद खूप मोठी असते. ही इथं दिसते. खरं तर जुन्नर तालुक्याचं राजकारण ही 2 माणसं आणू शकतात ही सर्वसामान्य जनता जाणते. जास्त काही बोलत नाही, परंतु जे आपल्या लोकप्रतिनिधी लोकांनी अनावधपणे किंवा अज्ञानपणे निवडून दिले त्यांचं काम काय आहे हे सर्वांना कळलं आहे. खरं तर जनतेला विकास, आरोग्य, शेती, पाणी, रस्ते हे पाहिजेत, विकास कामं पाहिजेत. आणि ती विकास कामं अतुलदादा बेनके यांच्या अभ्यासू नेतृत्वाखाली नक्कीच जुन्नर तालुक्यात मागे झाली आणि आज पण होत आहे. म्हणून जनतेने ठरवले की चूक झाली. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.